सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीचे आहेत आज बिनविरोध पार पाडलेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या समाज कल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या रोहिता राजेश तांबे यांची बिनविरोध निवड झालेली आपल्यासोबत आहेत। रोहिता तांबे, रोहिताची खूप खूप अभिनंदन। समाज कल्याण सभापतीपदासारखी एक जिल्ह्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? नमस्कार। समाज कल्याण सभापती पद हे पद घेताना एक जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेते याची मला जाणीव आहे, कारण हे पद एक पूर्ण जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मी नक्कीच पार पाडेन। आमचे कोकणचे भाग्यवी दाते खासदार नारायण राणेसाहेब, तसेच आमचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब, आमचे आमदार निलेशजी राणेसाहेब, आमचे साहेब, तसेच आमचे तालुकाध्यक्ष फडकवली साहेब आणि माझ्या महायुतीचे सगळेच कार्यकर्ते यांचं हे श्रेय आहे, कारण आज ते माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून हे पद, या पदाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे, याची नक्की जाणीव मला असणार आहे। मॅडम, बघितलं तर विशेषतः आपण मोटावाच्या सरपंच म्हणून सुद्धा काम केलं, त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये निवड झाली, ते सुद्धा बिनविरोध, आणि इथं सुद्धा बघितलं समाज कल्याण सभापती सुद्धा बिनविरोध निवड झाली, काय भावना आहे या प्रसंगी? हेच तर सांगते तुम्हाला मी की कधी ह्याचं सगळे श्रेय हे पूर्ण माझ्या कार्यकर्त्यांनाच आहे, कारण आज त्यांच्याचमुळे माझी बिनविरोध निवडसुद्धा झाली जिल्हा परिषद सदस्यपदी। तसंच आज कालपर्यंत मला जाणीवसुद्धा नव्हती की मी आज समाज कल्याण सभापती पदाची जबाबदारी घेणार आहे, आणि खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे ही माझ्यासाठी, कारण आपल्या माणसासाठी काम करताना आपल्या माणसाची जे काही समस्या आहे हे आपल्यालाच माहिती असतात। मी मुद्दा भेटत आपल्या माणसाच्या ह्या आपल्याच माहिती ह्या मुद्द्यावरती येतो विषय म्हणजे, कारण समाज कल्याण सभापतीच्या माध्यमातून वंचित घटक जे आहेत त्यांच्यासाठी विविध योजना ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकार असं म्हणा किंवा केंद्र सरकार, भला मोठा निधी जो आहे तो सुद्धा मिळत असतो। कशा प्रकारे याचा विनियोग करावा, कसं कोऑर्डिनेशन असेल आणि कशा प्रकारे वंचित घटकांचा विकास जो आहे तो आपण कराल, काय सांगतो? प्रथम आधी समाजातील जे वंचित आणि गरजू घटक आहेत त्यांच्यापर्यंत आमच्या योजना कशा पोचतील याच्याकडे माझं जास्त लक्ष असणार आहे, कारण म्हणजे मी आत्ताच तुम्हाला शब्द वापरला की आमच्या लोक म्हणजे आमची गरज हे आमच्याच लोकांना माहिती असतं। हा असा शब्द मी का वापरला, कारण आत्ता जेव्हा मी माझ्या गावात, आता मी सरपंच पद स्वीकारलं, सरपंच पद घेताना सुद्धा मला त्याची जाणीव कुठेतरी झाली की बाबा कुठल्या ज्या योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोचत नाही आहेत किंवा का पोचत नाही आहेत, किंवा त्या पोचल्या तरी त्याचा का उपयोग होत नाही आहे, याचा सगळ्याचा अभ्यास पूर्ण सारांशी मी करणार, आणि नक्कीच त्या योजना कशा त्या माझ्या वंचित घटकांपर्यंत जातील याचा अभ्यास करूनच पूर्ण। मला एक प्रश्न विचारावा सांगतो की विकास म्हणजे रस्ते, वीज आणि पाणी नाही, कारण त्यासाठी विविध योजना आहेत, त्या व्यतिरिक्त स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सबलीकरण होणं गरजेचं आहे वंचित घटकाचं, त्यासाठी काही विशेष उपक्रम असतील का? नक्कीच असणार, कारण आता आपण उमेदच्या माध्यमातून सुद्धा बघतो की स्वयंसहाय्यता गटाने सुद्धा म्हणजे ज्या महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी हे केलं आहे, त्याचप्रमाणे ज्या आमच्या समाज कल्याण निधीतून काही ज्या आमच्या महिला आहेत की त्यांना त्याचा उद्योग करण्यासाठी काही उपयोग होतो का याच्यावर माझं फोकस आहे। तर या होत्या रोहिता तांबे यांनी असं म्हटलंय की मूलभूत गरजा पुरवितानाच महिलांसाठी आणि विशेषतः वंचित घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपले प्रयत्न असतील, आणि यासाठी आपल्या कालावधीमध्ये आपण पूर्णतः झटून काम करणार आहोत। कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला न्यूज ओरोस, सिंधुदुर्ग। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।